मित्र हो नमस्कार. मी प्राध्यापक भूषण भोईर, सोनोपंत दांडेगाव महाविद्यालयात मी प्राणीशास्त्र विभागामध्ये कार्यरत आहे गेली 3 वर्ष. आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी अ, मी एक सर्पमित्र म्हणून आमच्या हा भागामध्ये गेली 10 वर्ष काम करत होतो. माझे वडील वनविभागामध्ये होते आणि सर्पमित्र म्हणून काम करत असताना ही आवड वाढत वाढत गेली आणि हळूहळू ॲक्च्युली मी मास्टर्स करत होतो केमिस्ट्रीमधनं. आणि केवळ आवडीच्या पोटी मी पुन्हा केमिस्ट्री सोडून प्राणीशास्त्रामध्ये ॲडमिशन घेतलं. आणि मग नंतर मग सगळं शिकत गेलो. आणि नंतर मग कळत गेलं की फक्त आणि फक्त प्राणी किंवा वन्य प्राणी वाचवून काही अर्थ नसतो. कारण बहुधा आता माझ्या वयाची जी काही मुलं आहेत किंवा माझ्यापेक्षा लहान आहेत आणि बरेचसे माझ्यापेक्षा सिनियर पण आहेत असे, तर त्यांना असं वाटतं की एखादा प्राणी वाचवला तर आपण त्याच्यावर फार मोठे उपकार करतो. पण ती खरं तर एक चुकीची गोष्ट आहे. प्राणी प्राणी वाचवण्यापेक्षा त्याच्या राहण्या खाण्याच्या जागा वाचवणं हे अत्यंत महत्वाचं असतं. आम्ही त्याला झुओलॉजीमध्ये हॅबिटॅट असं म्हणतो. तर हॅबिटॅट म्हणजे काय? अशी जागा जिथे तो प्राणी खातो, राहतो, आणि प्रजनन करतो आणि त्याच्या सगळ्या ज्या काही जीवन प्रक्रिया करण्यासाठी महत्वाची जी काही जे काही क्षेत्र असतं ते म्हणजे हॅबिटॅट. आणि नंतर हा सगळा अभ्यास करता करता असं समजलं की अरे ही हॅबिटॅट जेव्हा आपण इतर एका समजा एक सर्पमित्र म्हणून फक्त एका सापावरती काम करत आहात किंवा एक अमुक एक प्राण्यावरती जेव्हा आपण काम करत असतो, तेव्हा फक्त आणि फक्त आपण तो एकटा प्राणी वाचवतो. पण जेव्हा आपण हॅबिटॅट कन्झर्वेशन करतो ना, किंवा जेव्हा आपण संपूर्ण जे काही परिक्षेत्र आहे ज्या एखाद्या प्राण्यासाठी समजा तुम्ही मँग्रोव्ह क्लीनअप केलं, तर तुम्ही विचार पण करू शकणार नाही की किती प्राण्यांना बेनिफिट मिळतोय. मग तुम्ही प्लास्टिक काढल्यामुळे मँग्रोव्हमध्ये खेकड्यांची चांगली पैदास होते, मँग्रोव्हची चांगली वाढ होते. सोबतच तिथे पक्षी येऊन राहत आहेत वाढ झाल्यामुळे. त्यानंतर कित्येक माशांची ची अंडी त्या मँग्रोव्हमध्ये त्याची अंड्याचा मासा होतोय. तर असे सगळे म्हणजे हॅबिटेट कन्झर्वेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन द ॲनिमल कन्झर्वेशन. त्याच्यामुळे मग नंतर हळूहळू मी ॲनिमल कन्झर्वेशन मधला माझा भाग कमी करत गेलो आणि नंतर मग जनजागृती आणि हॅबिटेट कन्झर्वेशन वरती जास्त करून लक्ष द्यायला सुरुवात केलं आणि निसर्ग वाचन करायला शिकलो. आणि म्हणजे ही निसर्ग वाचन काही एवढी मोठी कठीण गोष्ट नाहीये की तुम्ही सहज चांगलं जर जर तुमचं निरीक्षण कौशल्य चांगलं असेल तर सहज तुम्ही निसर्ग वाचन करू शकता. आणि असंच सगळं करत असताना मग मी लिहायला सुरुवात केली आणि हळूहळू एक पर्यावरण संदर्भातला जनजागृती करणारा लेखक म्हणून आज थोडेफार काही लोक मला ओळखतात. तर आजचा विषय मला पर्यावरण दक्षता मंडळाचा मी खूप आभारी आहे की त्यांनी मला कीटकांच्या संदर्भामध्ये आजचं हे सेशन घेण्यासाठी सांगितलं आहे. तर सर्वसामान्य माणसांना आपण कीटक म्हटलं तर आपल्यासमोर काय येतं, तर आपल्यासमोर मधमाशी येते जी पॉलिनेशन करते, परागीभवन करते कुठेतरी. तर आपल्यासमोर कधीतरी मध्येच आपल्या घरामध्ये फिरणाऱ्या माशा येतात, डास येतात, आणि असे असंख्य कीटक आपल्या समोर दिसतात. आणि आपण जर का पाहिलं तर पृथ्वीवरच्या सगळ्या प्राण्यांमध्ये सर्वात जास्त प्राणी जर पृथ्वीवरती कुठले असतील तर हे कीटक वर्गीय किंवा क्लास इन्सेक्टा मधले जे काही प्राणी आहेत ते या पृथ्वीवरती इतर प्राण्यांपेक्षा त्यांची संख्या कितीतरी पटीने जास्त जास्त आहे. आणि एखादा प्राणी जेव्हा जास्त असतो किंवा एखादा गट जेव्हा जास्त असतो तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की तो अत्यंत महत्वाच्या भूमिका पृथ्वीवरती पार पाडत आहे आणि म्हणून त्याची संख्या खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. तर ज्या अर्थी कीटक या पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणात आहेत त्या अर्थी कीटक नक्कीच काहीतरी महत्वाची भूमिका पार पाडत असणार. आणि मग पुढे आपण जर का उत्क्रांतीचा कालावधी पाहिला तर अगदी डायनासोरच्या काळापासून ते माणसाच्या काळापर्यंत कीटक पाहायला मिळतात आणि त्यांच्यामध्ये विविध प्रकार पाहायला मिळतात. आणि ह्या कीटकांमध्ये विशेष म्हणजे काय आहे की
कीटकांना आम्ही थंड रक्ताचे प्राणी म्हणतो. थंड रक्त म्हणजे नक्की काय, की उदाहरणार्थ हिवाळा आला आणि एकदम कडाक्याची थंडी पडली, तर तुमच्या असं लक्षात येईल की अजिबातच मच्छर चावणार नाहीत, किंवा घरामध्ये इतरत्र फिरणाऱ्या ज्या काही माशा आहेत त्या अचानकच गायब होऊन जातात. बागेमधली फुलपाखरं, मधमाशा, भुंगे सगळे अचानक गायब. हे असं का होतं? कारण थंड रक्ताचे प्राणी म्हणजे काय, की त्यांचं शरीराचं तापमान जे आहे ते निसर्गतः नियंत्रित केलं जात आहे. आणि त्यामुळे जेव्हा आणि त्यांना ते अशा रीतीने नियंत्रित करावं लागतं की त्यांना 37 अंश सेल्सिअसच्या आसपास बॉडी टेम्परेचर जर असेल तर त्यांच्या शरीरातल्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या वेगवान गतीने किंवा सुचारू पद्धतीने चालू राहतात. पण त्याच्यापेक्षा जास्ती जेव्हा तापमान वाढतं, उदाहरणार्थ तापमान जर का 35, 36, 37 आणि 40च्या आसपास गेलं, तर अशा वेळी मग ह्या प्राण्यांचा मेटाबॉलिझम रेट खूप जास्त वाढतो. आणि मग त्याच्याही पलीकडे जर का तापमान वाढलं तर असे प्राणी दगावण्याचा संभव असतो. त्याचप्रमाणे तापमान जर 37च्या खाली जात राहिलं, अगदीच 18, 19 आणि त्याच्या खाली गेलं, 18, 19 पर्यंत हे कीटक किंवा कीटकवर्गीय जे काही प्राणी आहेत ते तसे बऱ्यापैकी आपले ऍक्टिव्ह दिसतात. पण 18 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली गेल्यानंतर आपल्याला अचानकच सगळं हे वातावरणातील बदल किंवा ह्यांच्या जीवनशैलीमधील बदल सहज दिसून येतो, की कीटक कुठे तुम्हाला फिरताना दिसणार नाहीत थंडीमध्ये विशेषतः. आता बघा की उन्हाळा आणि हिवाळा यांच्यामधला जो काही ट्रान्सफॉर्मेशन पिरियड असतो, तर त्याच्यामध्ये पावसाळ्यानंतर हिवाळा जसा सुरू होतो तसा हळूहळू फुलपाखरं दिसेनाशी होतात. आणि नंतर मग जसा हिवाळा संपतो आणि उन्हाळ्याची सुरुवात असते, त्या वेळामध्ये फुलपाखरं तुम्हाला परत पुन्हा जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळणार. तर हे असं सगळं असतं कारण त्यांना तापमान नियंत्रित करायचं असतं. आणि आता ह्या सगळ्या मी म्हणालो सुरुवातीला की पृथ्वीवरती दिसणारे जे काही सगळ्यात जास्त प्राणी आहेत कुठले, तर ते कीटक आहेत. तर आपण जर का पाहिलं तर पृथ्वीवरती सर्वात पहिले कुठला सजीव आला असेल तर ते आहेत वनस्पती. तर वनस्पती जसे जसा उत्क्रांत होत गेल्या, तसं तसं वनस्पतींच्या आणि कीटकांच्या मध्ये सुरुवातीला फारच संघर्ष होते. म्हणजे कीटकांनी अक्षरशः वनस्पतींचा फडशेच पडायला सुरुवात केली होती. पण नंतर नंतर काय होत गेलं की कीटकांच्या विरुद्ध सतत संघर्ष करत राहण्यापेक्षा त्या कीटकांना मित्र बनवून घेतलं पाहिजे हे वनस्पतींनी ठरवलं. आणि मग त्याच्यामध्ये कीटकांनी आणि वनस्पतींनी एकमेकांमधला जो काही संघर्ष आहे तो कमी करण्याचा प्रयत्न केला. मग वनस्पतींनी काय सुरुवात केलं, तर विशिष्ट प्रकारचे स्त्राव किंवा आपण त्याला म्हणतो की मकरंद आहे किंवा पोलन ग्रेन्स वगैरे जे काय आहेत कीटकांना आकर्षित करणारे असे भाग निर्माण केले. मग त्याच्यामध्ये काय झालं की कीटक संपूर्ण एखाद्या वनस्पतीवरती त्याच्या संपूर्ण शरीरावरती पोचण्याऐवजी त्याच्या शरीराच्या विशिष्ट भागापुरता मर्यादित झाला. आणि त्याच्या विशिष्ट भागापुरता मर्यादित झाल्यानंतर त्यांनी काय सुरुवात केली, तर तिथून फुलामधनं रस पिणं वगैरे त्यांना सुरुवात केलं. आणि त्याच्याबरोबर मग वनस्पतींनी आता कीटकांचा फायदा घ्यायला सुरुवात केली. कारण पूर्वी जेव्हा पृथ्वीवर कीटक नव्हते तेव्हा बहुधा वनस्पती ह्या एकतर वाऱ्यावरती किंवा पाण्यावरती निर्भर असायच्या, की ज्या वर्षाला जेव्हा वनस्पती जेव्हा पाण्याखाली जायच्या, टेरेस्ट्रियल किंवा जमिनी वनस्पती, मग त्या वनस्पती पाण्याखाली गेल्यानंतर त्या पाण्यावाटे एकतर त्यांचं परागीभवन होत असे किंवा मग वाऱ्यावाटे परागीभवन होत असे. पण आता काय झालं की कीटकांच्या येण्यानंतर वनस्पतींना परागीभवन करण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये फार मोठी मदत कीटकांची व्हायला लागली. आणि मग अशी ही मदत होत असताना कालानुरूप उत्क्रांतीच्या कालावधीमध्ये विविध कीटकांचे संबंध वनस्पतींशी जोडले गेले. आणि हे एवढे घनिष्ठ संबंध निर्माण झाले की आजच्या घडीला विकासाच्या या टप्प्यावरती वनस्पती आणि कीटक पोहोचलेले आहेत की बरेचसे असे कीटक आहेत
की ते फक्त आणि फक्त एका झाडाशीच बांधलेले आहेत आणि ते झाड सुद्धा फक्त आणि फक्त त्या एका कीटकाशी बांधलेलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर वड, उंबर आणि पिंपळ ह्याच्या ज्या काही जितक्या या पृथ्वीवरती विविध प्रकार आहेत वड, उंबर, पिंपळाचे, तेवढे विविध प्रकार त्या वड, उंबर, पिंपळामध्ये राहणाऱ्या वास्प नावाच्या किड्याचे आहेत. आणि प्रत्येक समजा वडाची एक अमुक एक प्रजाती असेल, तर त्याचप्रमाणे त्या कीटकांची सुद्धा एक अमुक एक प्रजाती आहे, जी फक्त आणि फक्त त्या वडाच्या झाडाच्या मध्ये परागीभवन घडून आणते. आणि आपण वड, उंबर, पिंपळ ह्याच्यामध्ये जर का त्यांचं परागीभवन बघितलं तर ते फारच कमालीचं आश्चर्यकारक आहे. त्याच्यामध्ये काय होतंय की औदुंबर किंवा वडाचं जे काही फळ असतं त्याला आपण फळ म्हणतो, पण मुळात ते फळ नाहीये, ते फूल आहे जे आतल्या साईडला उघडतं आणि बाहेरून ते संपूर्ण गोल असतं आणि त्याच्यामध्ये छोटस छिद्र असतं. मग मादी वास्प जी आहे ती सर्वप्रथम त्या छोट्याशा छिद्रातून आतमध्ये शिरकाव करते. तर वड किंवा औदुंबराची जी काही फळं आहेत त्याच्यामध्ये छोटंसं छिद्र असतं सुरुवातीला. फळं म्हणजे माफ करा, फुलं. त्या छोट्याशा छिद्रामधून वास्प नावाचा किडा आतमध्ये शिरतो. आता तो किडा जर त्या विशिष्ट जातीचा असेल आणि त्या त्या जातीचा संबंध जर त्या विशिष्ट वडाच्या झाडाशी असेल तर आणि तरच तो किडा त्या छिद्रातून ती मादी आतमध्ये शिरते. आणि एकदा का मादी त्या वडाच्या किंवा उंबराच्या फळामध्ये शिरली तर त्याच्या आतल्या बाजूनी असंख्य अशा कळ्या असतात आणि त्या कळ्यांमध्ये ती अंडी घालते आणि अंडी घातल्यानंतर मग तिथेच तिचा मृत्यू होतो आणि कालावधीने त्या अंड्यामधनं अळ्या बाहेर निघतात वासच्या. आणि त्याच्यामध्ये नर आणि मादा अशा दोन्ही असतात आणि नर आणि मादांचं मिलन हे संपूर्ण त्या वडाच्या म्हणजे वडाच्या फुलांचा जो काही हे आहे किंवा फळाचा जो काही भाग आहे आवरण त्याच्यामध्ये होतं. आणि मिलन झाल्यानंतर नर जे असतात वास ते माद्यांना सुखरूप बाहेर पडण्यासाठी त्या औदुंबराच्या फळाला किंवा वडाच्या फळाला, आता फळ म्हणूनच उल्लेख करतोय कारण हे कन्व्हिनियंट पडतंय म्हणून, तर त्याला छिद्र पाडतात. आणि त्याच्यानंतर मग आता ही मादी जी काही आहे म्हणजे नर आणि मादी यांचं मिलन झाल्यानंतर जी वासची मादी आहे ती जेव्हा त्या फळाच्या आतमध्ये फिरत असते तेव्हा त्या फळाच्या आतमध्ये जी काही फुललेली जी काही फुलं असतात त्याचा जो काही पराग असतो तो तिच्या अंगावरती चिकटतो आणि नंतर मग ती तो पराग घेऊन बाहेर निघते आणि मग इथनं तिचा पुढचा प्रवास सुरू होतो की मग पुन्हा ती दुसरं एक नवीन कुठलं तरी झाड शोधणार त्याच जातीचं आणि त्याच जातीच्या झाडामध्ये जाऊन ती शिरणार आणि मग तिथे तिची पुन्हा अंडी घातली जाणार आणि पुन्हा आता त्या वासच्या मुळेच फक्त आणि फक्त त्या वडाचं किंवा त्या पिंपळाच्या झाडाचं परागीभवन होतं. आता जर का निसर्गातून हा वास्प जर काढून टाकला ना आपण त्या विशिष्ट प्रजातीचा, तर त्या विशिष्ट वडाच्या प्रजातीचा वडाची प्रजाती पृथ्वीच्या पाठीवरून नाहीशी होईल. कारण त्या वास्प नंतर असा दुसरा कुठलाच कीटक नाही आहे की जो त्या विशिष्ट जातीसाठी परागीभवन करू शकेल. म्हणजे असे घनिष्ठ संबंध झाडांनी कीटकांशी जोडलेले आहेत. आता हे झालं एकदम स्पेसिफिक की बाबा मला जर कोणाची मदत हवी असेल तर अमक्या तमक्याच कीटकाकडून मी ती घेईल. तर ह्याचं एक उदाहरण उत्तम म्हणजे काय ते आपलं वास्प आणि वडाचं किंवा पिंपळाचं झाड. त्याच्यानंतर दुसरे काही कीटक आहेत ज्यांचे असे संबंध आहेत आणि कीटकांच्या जीवनक्रमानुसार एखादा कीटक जर का निशाचर असेल तर त्याला जोडलेलं जे काही झाड आहे ते रात्रीच्या रात्रीच फुलतंय. म्हणजे निशाचर कीटकाला बरोबर तो रात्रीच्या वेळी तो निशाचर कीटक त्याच्या जवळ यावा आणि त्यांनी त्याचं परागीभवन झाडाचं करून घ्यावं, त्यासाठी झाड त्या कीटकाच्या सोयीनं फुलं उमलण्याचं सुद्धा ठरवतं. त्याच्यानंतर मग काही झाडं अशी असतात की त्यांना फुलपाखराकडूनच परागीभवन करून घ्यायचं असतं.
मग फुलपाखरांकडनं परागीभवन जर करून घ्यायचं असेल, तर त्यांची एक पद्धत काय आहे, की ते लोक अच्छा. तर आता इथे तुम्ही बघाल की फुलपाखरू हे लाल रंगाच्या जास्वंदीच्या झाडावर बसलेलं आहे. आणि आता हे जास्वंदीच्या झाडाची विशेषता अशी आहे, की आता फुलपाखराला फक्त आणि जास्वंदीच्या झाडाला फुलपाखरासारख्याच कीटकांकडून त्याचं परागीभवन करून घ्यायचंय. आणि त्याच्यामुळे मग ते झाड काय करतंय, की फुलांचा जो काही रंग आहे, तो काळा सॉरी फुलांचा रंग आहे तो लाल किंवा असे भडक रंगाचे फुलं ठेवतंय, की त्याच्यामुळे अशी जी काही फुलं आहेत ती मधमाशांना दिसत नाहीत निसर्गामध्ये. कशी कमाल आहे ना, की जर का एखाद्या विशिष्ट झाडाला त्याच्या विशिष्ट कीटकाशी कडूनच जर का परागीभवन करून घ्यायचं असेल, तर मग ते अशी कमाल करते, की त्याच्यामुळे इतर कीटक त्या त्या झाडाच्या फुलाला पाहूच शकत नाहीत. आणि ह्या अशा झाडांचे परागीभवन फक्त आणि फक्त ही फुलपाखरच करतात. त्याच्यानंतर आता मधमाशांकडे येऊया, की मधमाशी कशा प्रकारे परागीभवन करतात. तर मधमाशा ज्या काही आहेत त्या बहुधा आणि मधमाशा ज्या काही आहेत त्यांना परागीभवन करण्यासाठी ज्या फुलांमध्ये जास्तीत जास्त मकरंद असतो किंवा हे असतो, अशी फुलं लागतात. आणि त्याच्यामध्ये परागीभवन करताना आपण इकडे पाहूयात, की याच्यामध्ये ही बंबल बी आहे, ऍक्च्युली मधमाशी नाहीये. तर हिच्या पाठीवरती खूप सारे परागकण चिकटलेले आहेत आणि हिच्या पायाला सुद्धा खूप सारे परागकण चिकटलेले आहेत आणि ह्या परागीभवन करत सुटतात. आणि आपला नेहमीचा गैरसमज असतो, की या पृथ्वीवरती सगळ्यात जास्त फक्त आणि फक्त मधमाशाच परागीभवन करतात. तर खरं तर हा खूप गोड गैरसमज आहे असं मी म्हणेन. कारण मधमाशाच फक्त एकट्या परागीभवन करत नाहीत. तर इतर ज्या काही घरामध्ये फिरणाऱ्या माशा आहेत किंवा डास आहेत, हे सुद्धा तेवढ्याच इफेक्टिव्हली परागीभवन करत असतात. आता इथे तुम्हाला मी दाखवतो, की आपण पाहूयात पुढे. ही माशी बघा. ही माशी इथे परागीभवन करत आहे या विशिष्ट फुलांचं. आणि आपण नेहमी काय म्हणतो, की घरातली माशी जी काही ती रोगराई पसरवते. तर रोगराई पसरवते हे जरी खरं असलं, तरी फार मोठ्या प्रमाणावरती निसर्गामध्ये ह्या माशा सुद्धा, माशांच्या विविध जाती आहेत, त्यापैकी आपल्या घरामध्ये जी काही रोगराई पसरवणारी माशी आहे ती सुद्धा इफेक्टिव्हली परागीभवन करत असते. त्याच्यानंतर ही फक्त परागीभवनाचंच काम करत नाही, तर जे काही मेलेले प्राणी आहेत, तर असे मेलेले प्राणी त्यांचं ह्या माशीचं अळी रूपा, या माशांची अंडी जी काही असतात ती त्या मेलेल्या प्राण्याच्या शरीरावरती घातली जातात आणि नंतर मग संपूर्णच्या संपूर्ण त्या मेलेल्या प्राण्याला खाण्याचं काम किंवा त्याच्या शरीराचं विघटन करण्याचं काम ह्या माशा करत असतात. आणि त्याच्यानंतर आपण डास पाहिलेत सगळ्यांना. तर डास पण आपल्याला असं वाटतं, की नेहमी हे आजार पसरवतात डास बऱ्यापैकी. तर डास हे आजार पसरवण्याच्या पलीकडे सुद्धा काही कामं करत असतात, ती परागीभवनाची. आता इथे तुम्हाला फोटोमध्ये दिसेल, की हा जो काही डास आहे तो काही फुलांचं परागीभवन करतोय. डासांमध्ये मादी ही फक्त माणसाला चावते आणि नर जे आहेत ते फुलांचं परागीभवन करत असतात. आता ह्याच्यामध्ये काय असतं, की आपण नेहमी असं म्हणतो, की अलीकडेच तुम्ही जर पेपरला वाचलं असेल, तर बिल गेट्सनी डास या पृथ्वीवरून नष्ट करण्यासाठी एक जेनेटिकली इंजिनियर्ड असा एक डास निर्माण केलेला आहे आणि त्या डासांकरवी डासांची संख्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे असं ते म्हणतात. पण असं जर का झालं, तर खूप मोठ्या गडबडी ह्या पृथ्वीवरती होऊ शकतात, जे सर्वसामान्य लोकांनी विचार सुद्धा केला नाहीये.
कारण आपल्याला असं वाटतं की डास हे नेहमीच आजार पसरवतात, तर मग ते गेलं तर काय फरक पडतोय. पण तुमच्या मी लक्षात आणून देईन की डास हा पृथ्वीवरती डायनासोरच्या कालावधीपासून आहे आणि तो एवढ्या मोठ्या कालावधीपासून आतापर्यंत आहे. याचा अर्थ त्याचं अत्यंत महत्वाचं काहीतरी काम पृथ्वीवरती आहे आणि म्हणून तो या पृथ्वीवरती आहे. तर डासाचा जर संपूर्ण जीवनक्रम समजायचा असेल तर सर्वप्रथम आपण बघूयात की डास अंडी कुठे घालतो, तर तो डास पाण्यामध्ये अंडी घालतो. आता ही पाण्यामध्ये घातलेली जी काही अंडी आहेत त्याची जेव्हा ती अळी तयार होते त्या अंड्यांची, तर ही अळी पाण्यामध्ये श्वास घेत नाही, ती पाण्याच्या पृष्ठभागावरती श्वास घेते. आणि पाण्यामध्ये जे काही पालापाचोळा पडतो किंवा जो काही कचरा पडतो त्याचं विघटन करणारे सूक्ष्मजीव वाढतात. आणि सूक्ष्मजीव वाढल्यानंतर अत्यंत जास्त प्रमाणात सूक्ष्मजीव जर वाढले पाण्यामध्ये, तर पाण्यामधला ऑक्सिजन किंवा प्राणवायू खूप खूप कमी होतो, कारण हे सूक्ष्मजीव तो प्राणवायू कंझ्युम करत असतात. आणि मग अशा वेळी जर सूक्ष्मजीवांची संख्या खूप जास्त प्रमाणात वाढली तर त्या पाण्यामध्ये किंवा त्या नदीमध्ये किंवा त्या जलस्रोतामध्ये जे काही असलेले मासे आहेत त्या माशांना पुरेसा प्राणवायू मिळणार नाही आणि ते मासे मरून जातील. मग अशा वेळी इथे डास ही महत्वाची एक भूमिका पार पाडत असतो. तर डासाची जी काही अंडी आहेत, मच्छराची जी काही अंडी आहेत, त्याचं अळी बनते आणि त्यानंतर ती अळी ह्या सूक्ष्मजीवांचं भक्षण करायला सुरुवात करते पाण्यामध्ये. आणि सूक्ष्मजीवांचं भक्षण केल्यामुळे पाणी स्वच्छ करण्याचं काम ही अळी करत असते. आणि त्याच्यानंतर सूक्ष्मजीवांची संख्या कमी झाल्यामुळे पाण्यामध्ये आपोआप ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं, पुरेसे प्रमाण निर्माण होतं. आणि त्यानंतर हे डास हवेत जातात. म्हणजे पाण्यातून बाहेर आल्यानंतर त्यांचं पुढचं लाईफ सायकल चालू होतं. तर पुढचं लाईफ सायकल दोन भागांमध्ये विभागलेलं असतं. तर मादी जी आहे ती माणसांना चावते आणि त्याच्यामुळे तिन्ही जी काही लहानपणी जे काही अळी असताना जे काही बॅक्टेरिया कन्झ्युम केलेले असतात ते बॅक्टेरिया तिच्या शरीरामध्ये काही जे काही बॅक्टेरिया आहेत ते तिच्या शरीरात घर करतात आणि मग ते आपल्या शरीरात येतात आणि मग मलेरिया आणि सारखे आजार आपल्याला देतात. पण तिच्यासोबत जो असलेला नर आहे, जो झाडांच्या वरती झाडांचा रस पिऊन जगत असतो, तर तो नर झाडांचा रस पितो आणि त्याच्यासोबत झाडांच्या फुलांमध्ये परागीभवनाचं सुद्धा अत्यंत महत्वाचं काम करतो. आपण जर पाहिलं की अलास्काचा जो काही भाग आहे, म्हणजे जिथे फार मोठं दलदल आहे पृथ्वीवरचं, तर ह्या ठिकाणी फार मोठी काही झाडं नाही आहेत. आणि ह्या ठिकाणी इतर कुठल्या कीटकांना जगण्यासाठी अशी चांगली परिसंस्था नाही ती. पण अशा ठिकाणी डास अतिशय चांगल्या रीतीने वाढू शकतात. मग हे डास या ठिकाणी एकटे पॉलिनेटरची भूमिका बजावत असतात. म्हणजे जिथे आपण म्हणतो की मधमाशी पॉलिनेशन करते, तेवढ्याच इफेक्टिव्हली हे डास अशा भागांवरती म्हणजे अलास्का सारख्या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पॉलिनेशन घडवून आणत असतात. आता त्याच्यानंतर डास हे डिसीज पण स्प्रेड करतात बऱ्याचशा प्राण्यांमध्ये. आणि डिसीज स्प्रेड केल्यामुळे प्राण्यांची संख्या नियंत्रणात राहते आणि प्राण्यांची संख्या नियंत्रणात राहिल्यामुळे सृष्टीचक्र योग्य राहतं. कारण जन्म आणि मृत्यू हे एकमेकाशी जोडलेले आहेत आणि दुसऱ्या प्राण्यांच्या जन्म म्हणजे पृथ्वी ही काही अमर्याद नाही आहे. तर अशा प्रकारे डास ही एक परागीभवनाची महत्वाची प्रक्रिया पार पाडत असतात पृथ्वीवरती. आणि त्याचबरोबर प्राण्यांना आजार देऊन आणि त्यांची संख्या सुद्धा नियंत्रणात आणत असतात, पाणी स्वच्छ ठेवत असतात. तर ह्या अशा सगळ्या महत्वाच्या भूमिका डास पार पाडत असतात. आता त्यांच्या पाठोपाठ डासांच्या पाठोपाठ दुसरं जे काही आहे म्हणजे टोळधाडींच्या बद्दल सुद्धा आपण थोडस जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात की टोळधाडी कशा प्रकारे त्यांचा जीवनक्रम करतात. हे सगळं मी सांगतोय कारण त्यांचा सगळ्यांचा संबंध एकमेकाशी अत्यंत घनिष्ठ आहे. तर टोळधाडींच्या बद्दल जाणून घेण्याच्या अगोदर आपण काही एक छोटासा मॅप बघूयात.
तर टोळधाडी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की ते गेल्या वर्षी खूप मोठ्या टोळधाडी आपल्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि अगदीच आपल्या महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत पोहोचल्या होत्या. तर ह्या टोळधाडी सुद्धा कीटकांमध्येच मोडतात आणि ह्या टोळधाडी संपूर्ण माणसाचं किंवा पृथ्वीवरचं जे काही इतर सजीवांचं जे काही जगणं आहे ते जगणं कठीण करू शकतात. तर असे हे कीटक राहायला कुठे आहेत, तर मुख्यत्वे हा जो भाग आहे 5 नंबर जो काही दाखवलेला आहे, हा संपूर्ण जो काही आफ्रिकेचा तुकडा आहे हा. तर आफ्रिका, ईस्टर्न आफ्रिका किंवा पूर्व आफ्रिकेचा जो काही पट्टा आहे, जो वाळवंटी भूभाग म्हणून समजला जातो, त्या वाळवंटी भूभागामध्ये ह्या टोळधाडींचं मुख्य घर असतं आणि हा आपला भारत आहे. आता ह्या भारता आणि हा मध्ये आहे तो अरबी महासागर आहे. तर जसं जसं तापमानवाढ होते तशी फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे तसं बाष्पाची निर्मिती होते आणि ह्या बाष्प निर्मिती झाल्यानंतर इथे पाऊस पडतो. पूर्वीच्या काळी काय व्हायचं की इथे फार कमी प्रमाणामध्ये उष्णता निर्माण व्हायची आणि फार कमी प्रमाणात उष्णता निर्माण होऊन इथे फार कमी प्रमाणात पाऊस पडायचा आणि कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे इथल्या ज्या काही टोळधाडी आहेत ह्या वर्षामध्ये एकदा किंवा दोनदाच त्यांचं प्रजनन व्हायचं आणि मग ते मरून जायचे. आता हे टोळधाड हे असे प्राणी आहेत की त्यांना जगण्यासाठी काही चांगलं वातावरण नसतं. तर हे लोक काय करतात की एका फार छोट्याशा कालावधीसाठी हे जन्माला येतात आणि लगेच मरून जातात. मग त्याच्यामध्ये पण पृथ्वीनी निसर्गाने त्यांना असं बनवलंय की जेव्हा पाऊस पडतो आणि थोडंसं जे काही गवत वगैरे उगवतं, तर तसं काही गवत उगवल्यानंतर ह्या टोळधाडी पटकन वाढतात, प्रजनन करतात, अंडी घालतात आणि त्यांची अंडी वाळूत घातली जातात आणि अंडी घातल्यानंतर एक मादा साधारणतः 5 ते 6 हजार अंडी घालते आणि त्याच्यानंतर ती मरून जाते. आणि आता ही अंडी ह्या रणरणत्या उन्हामध्ये, वाळूमध्ये 2-2, 3-3, 4-4 वर्षापर्यंत सुप्त अवस्थेत राहतात आणि त्याच्यानंतर पुढल्या वर्षी जेव्हा पाऊस पडतो आणि त्यांना जगण्यासाठी पुरेसं वातावरण निर्माण होतं, तेव्हा ह्या पुन्हा अळ्या त्यातून बाहेर निघतात आणि त्यानंतर ते जीवनक्रम त्यांचा सुरू करतात. तर आता काय होतंय की पूर्वी जेव्हा जागतिक तापमानवाढ नव्हती तेव्हा हे त्यांचं 1 ते 2 सायकल कंप्लीट करायचं आणि ते मरून जायचे. पण आता काय होतंय की जागतिक तापमानवाढ जास्त होतंय आणि त्याच्या परिणामामुळे काय होतंय की इथे सतत वादळं होत आहेत या क्षेत्रामध्ये आणि सतत वादळं आणि सतत पाऊस पडत राहिल्यामुळे संपूर्ण वर्षभर जवळपास त्यांना जगण्यासाठी चांगलं वातावरण किंवा पोषक वातावरण निर्माण होतं आणि असं वातावरण निर्माण झालं का हे अत्यंत जास्त प्रमाणामध्ये वाढतात आणि त्याच्यानंतर मग हा मध्य समुद्र पार करून इराण, इराकचा जो काही भाग आहे, वाळवंटी प्रदेश आहे, ते वाळवंटी प्रदेश पार करून हळूहळू हळूहळू ते भारताकडे सरकत असतात. आता वाळवंटी प्रदेशामध्ये सुद्धा गंमत आहे की इथे सुद्धा हे जे काही वाळवंटी प्रदेश जे काही आहेत इथले तुम्हाला दिसतील, तर ह्या वाळवंटी प्रदेशामध्ये सुद्धा त्यांना जगण्यासाठी चांगली परिस्थिती नव्हतीच. पण आता काय होतंय की जागतिक तापमानवाढ, त्याच्यामुळे होणारी वादळं आणि ती वादळं सततची जी काही होत आहेत, सँडस्टॉर्म जे काही होत आहेत, तर ती वादळं त्यांच्यासोबत वाळवंटांमध्ये बाष्प घेऊन येत आहेत आणि बाष्प आलं की तिथे टोळधाडींना निर्माण होण्यासाठी पुन्हा चांगली परिस्थिती निर्माण होते आणि नंतर मग ते हळूहळू करून आफ्रिकामधून इजिप्त, इराण, इराक नंतर अफगाणिस्तान आणि असा ह्या मार्गे राजस्थान आणि कच्छच्या रणातून प्रवेश करतात आणि नंतर मग ते भारतामध्ये शिरतात. आणि हे असे घातक जे काही प्रकार आहेत कीटकांचे, तर हे घातक सुद्धा जे काही चक्र आहे, घातचक्र जे काही आहे, त्याच्या मुळाशी सुद्धा माणूसच आहे. कारण आपण अत्यंत जास्त प्रमाणामध्ये जागतिक तापमानवाढ किंवा औद्योगिकरण, शहरीकरण करतोय. त्याचे परिणाम पृथ्वीच्या वातावरणावरती होत आहेत आणि पृथ्वीच्या वातावरणावरती परिणाम होत आहेत म्हणून असे कीटक जन्माला येतात आणि त्याचा त्रास आपल्याला भोगावा लागतोय. तर एक छोटंसं मी
मला वाटते सगळ्यांना माहिती असेल डेझर्ट लोकस, पण तरी पण एक फोटो दाखवून देतो. हा हा पहा, इथे तो शेतकरी याचं संपूर्ण जे काही झाड आहे त्या अख्ख्या झाडावरती सगळे कीटक बसलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये ते मारण्यासाठी फवारणीचे प्रयत्न सुरू आहेत. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की बरेचसे कीटक जे आपल्याला असं वाटतं की उपद्रवी आहे, पण प्रत्यक्षात ते उपद्रवी आणि निसर्गाचे मदतगार किंवा निसर्गाचे दोस्त अशा दोन्ही भूमिका ते पार पाडत असतात. आता आपण पाहिलं की कशा प्रकारे टोळधाडी ह्या मानवनिर्मितच आहेत, इनडायरेक्टली आपण म्हणायचं गेलं तर. आणि टोळधाडीचा जीवनक्रम कसं काय असतो आणि त्यांचा जागतिक तापमानाशी काय संबंध आहे. तर अशा प्रकारे जेव्हा एखादं कीटक वाढतो, तेव्हा कीटकांना कंट्रोल करण्यासाठी निसर्गाची एक वेगळी व्यवस्था सुद्धा आहे. तर त्याच्यामध्ये आपण पाहायला गेलो तर ह्या टोळधाडी जिथे साधारणतः वाळवंटामध्ये वगैरे जेव्हा वाढतात, तेव्हा त्यांच्यावरती सुद्धा इतर पक्षी जे काही आहेत, भक्षक आहेत, ते आहेतच. त्याच्यानंतर अ, हा हे थोडं आहे ना मॅडम, ते स्क्रीनच्या मुळे ना थोडं माझं मागे पुढे होतंय. गडबड होतं. हा. त्याच्यामुळे पूर्ण हे गडबडून गेलाय. तुम्ही जेव्हा पुढे वाकाल ना तेव्हा बोलत बोलत पुढे वाकू नका, म्हणजे मग ते एडिट करून आपण काढून टाकू. हा बरोबर बरोबर. हा. तर कीटकांच्या बद्दल मी तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे कीटक हे झाडांशी जोडलेले आहेत आणि प्रत्येक झाडाचं जे काही परागीभवन आहे ते विविध कीटकांमार्फत होत असतं. तर त्याच्यामध्ये भवनामध्ये एक विचित्र प्रकार असा आहे की जो त्याला असं म्हटलं जातं बज पॉलिनेशन. तर बज पॉलिनेशन म्हणजे काय? तर भुंगे जे काही आहेत किंवा मधमाशा आहेत, हे जेव्हा उडतात आणि अगदीच ते फुलांच्या जवळ जातात मकरंद पिण्यासाठी किंवा त्याच्या काही गोष्टीसाठी, तर काही फुलांमध्ये स्टिम्युलेशन जे आहे म्हणजे परागकण जे काही आहेत ते डिस्पर्स करण्यासाठी एक विशेष प्रकारचा एक पॉलिनेशनचा प्रकार आहे, त्याला बज पॉलिनेशन असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये काय होतं की म्हणजे वांग आहे किंवा टोमॅटो आहे, यांची जी काही फुलं आहेत, वांग टोमॅटोची फुलं, ही व्हायब्रेशननी त्यांच्यामध्ये परागीभवन होत असतं. मग व्हायब्रेशन आता निसर्गामध्ये येणार कुठून? तर भुंगा जेव्हा भुंगा किंवा मधमाशी जेव्हा टोमॅटो किंवा वांग्याच्या फुलाजवळ जाते आणि ती तिथे गुणगुणते किंवा तिथे उडते, तेव्हा तिच्या पंखांच्या व्हायब्रेशननी ह्या वांग्यांच्या फुलांमध्ये कंपनं होतात आणि त्याच्यामध्ये परागीभवनाची प्रक्रिया पार पडते. तर अशा प्रकारचा सुद्धा काही पॉलिनेशनचे प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये कीटकांच्या करवी जे काही कंपना होतात, त्याच्यातून फुलांचा परागीभवन होत असतं. आणि आपल्याला माहिती आहे की अंटार्क्टिका च्या बाजूला एक फार मोठी लॅबोरेटरी बनवली गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये भविष्याच्या गरजेसाठी ज्या काही दुर्मिळ वनस्पती आहेत किंवा ज्या लोप पावत चाललेल्या वनस्पती आहेत, अशा वनस्पतींचे जे काही बियाणी आहेत किंवा जे काही जर्म प्लास किंवा ज्याला आपण म्हणतो, त्यांची जी काही लहान लहान जे काही जनुकीय आहेत किंवा काय, तर त्याचं संरक्षण केलं जातंय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे डूम्सडे लॅबोरेटरी असं ते म्हणतात की ज्यावेळी पृथ्वीवर सगळं नष्ट होईल, त्याच्यानंतर आम्ही पुन्हा त्या लॅबोरेटरी मधनं हे सगळे झाडांची बियाणी वगैरे काढू आणि त्याच्यानंतर पुन्हा पृथ्वीवरती आम्ही पुन्हा ही झाडं निर्माण करू, असं काहीतरी आचरट प्रयत्न वैज्ञानिक लोक करत आहेत. त्याला मी आचरटच म्हणेन, कारण आपण झाडांच्या बिया किंवा झाडांचे जे काही जर्म प्लाझ्मा आहे ते आपण तिथे जाऊन संरक्षित करू. पण एकदा का त्या त्या बियाण्याचं आपण सुद्धा प्रत्यारोपण केलं, ते बियाणं वाढवलं सुद्धा,
पण त्याच्यानंतर जेव्हा त्या बियाण्याचं झाड होईल आणि झाडानंतर जेव्हा त्याच्यामध्ये परागीभवनाचा काळ येईल, तेव्हा त्या परागीभवनाच्या काळामध्ये त्या झाडाला फक्त आणि फक्त त्या कीटकांचीच मदत लागणार आहे. तिथे मनुष्य तिथे इंटरव्हेन करू शकत नाही. त्याच्यामुळे आपण झाडांच्या बिया तर जाऊन संरक्षित करू शकतो, पण आपण कीटक कशा प्रकारे तिथे संरक्षित करू शकणार आहोत. त्याच्यामुळे कीटक जर या पृथ्वीवर नष्ट झाले, तर त्याच्या सोबतच ही जी काही वृक्षराजी आहे ती सुद्धा क्षणार्धात कोलमडेल आणि कीटकांना गमावणं पृथ्वीला फार सोयीचं पडणार नाही. कीटकांना गमावणं पृथ्वीसाठी खूप महाग असणार आहे. तर असे जे काही कीटक आहेत ते अत्यंत महत्वाची भूमिका पार पडत असतात. मी तुम्हाला सांगितलं की मागे डास कशा प्रकारे एक पॉलिनेटरची भूमिका करतो. त्यानंतर एक डिसीज स्प्रेडिंगचं भूमिका करतो. तेव्हा पृथ्वीवरती कधी असं होतं की एखादा घटक जर वाढला तर त्या घटकाला कमी सुद्धा करता यायला पाहिजे निसर्गाला. मग तो कमी करण्यासाठी काय करतोय की समजा एखाद्या ठिकाणी अत्यंत जास्त प्रमाणामध्ये डास वाढले. तर डास हे कुठल्या परिस्थितीमध्ये जन्माला येतात तर जलीय किंवा तळ्यांमध्ये किंवा जे काही डबकी वगैरे आहेत त्याच्यामध्ये डास जन्माला येतात. तर डासांच्या सोबत त्यांचे भक्षक सुद्धा तिथे जन्माला येतात. उदाहरणार्थ आपण चतुर ज्यांना म्हणतो किंवा चतुर सुई किंवा ड्रॅगन फ्लाय अँड डॅन्सल फ्लाईज. तर ड्रॅगन फ्लाय अँड डॅन्सल फ्लाईज हे सुद्धा पाण्यामध्ये जन्माला येतात. आणि जेव्हा ड्रॅगन फ्लाय पाण्यात जाऊन अंडी घालतं आणि अंड्याचे जे काही अंड्यातून अळी बाहेर निघते, तेव्हा ती अळी फार मोठ्या प्रमाणावरती डासांच्या ज्या काही अळ्या असतात त्या खाण्याचं काम करते. त्याच्यानंतर ती फक्त आणि फक्त डासांच्या अळ्याच खात असं नाही, तर हे जे काही चतुर आहेत किंवा ड्रॅगन फ्लाईज आहेत हे अप्रत्यक्षरित्या निसर्गामध्ये सापांची सुद्धा संख्या नियंत्रित करत असतात. कसं ते पाहू. तर हे जे काही डास आहे, हे जे काही ड्रॅगन फ्लाय किंवा चतुराच्या ज्या काही अळ्या आहेत त्या पाण्यामध्ये असताना आपल्याला माहिती आहे की बेडूक जो आहे तो पाण्यामध्ये अंडी घालतो आणि त्या अंड्यातनं बेडूक मासे जन्माला येतात, म्हणजे टॅडपोल आपण त्यांना म्हणतो. तर हे जे काही बेडूक मासे आहेत हे जास्त जर वाढले तर त्याची जास्त बेडूक निर्माण होणार आणि जर जास्त बेडूक निर्माण झाले तर त्यावेळी पावसाळ्यामध्ये जी काही सापाची जी काही पिल्लं आहेत त्यांना जास्त खाद्य मिळेल, लहान बेडकं, आणि त्याच्यामुळे सापांचा जो काही सर्व्हायवल रेट आहे तो वाढेल. पण निसर्गामध्ये ही एक परिस्थिती आहे त्याच्यामध्ये चतुराची जी काही अळी आहे ती ह्या टॅडपोलच्या संख्येवरती नियंत्रण ठेवते. म्हणजे एक छोटीशी जी काही चतुराची अळी आहे ती पाण्यात असताना टॅडपोल किंवा बेडूक मासे खात असते आणि बेडूक मासे खाऊन खाऊन ती बेडकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवते आणि त्याच्यामुळे बेडकांच्या संख्येवरती नियंत्रण राहिल्यामुळे सापांच्या संख्येवरती अप्रत्यक्षरित्या नियंत्रण साधलं जातं. असंच आहे की जेव्हा आता हे चतुर जेव्हा पाण्यातून बाहेर येतात म्हणजे चतुराची जी काही अळी आहे ती कालांतराने मोठी होते आणि त्याच्यानंतर तिचा कोश फोडून डासाच्या अळीप्रमाणे तिला पंख फुटतात आणि ती हवेमध्ये उडते. त्यावेळी सुद्धा आता हे चतुर झाल्यानंतर हवेमध्ये दररोज एक चतुर 100च्या वरती डास खात असतो. म्हणजे विचार करा की किती मोठ्या प्रमाणावरती डासांच्या संख्येवरती नियंत्रण हे चतुर ठेवत असतात. आणि आपण बदल्यामध्ये काय करतोय की आपण या परिस्थितीमध्ये हस्तक्षेप की बाबा इथे पाण्यामध्ये जे काही वनस्पती असतात पाणवनस्पती त्या पाणवनस्पती आपल्याला नकोशा असतात, आपण तळ्यामधल्या पाणवनस्पती सगळ्याच काढून टाकतो. पण पाणवनस्पती काढून टाकल्यानंतर चतुर आणि सुई आपण म्हणतो किंवा डॅमसेल फ्लाय, तर चतुर तर प्रत्यक्ष त्या डायरेक्ट जाऊन प्रत्यक्ष पाण्यामध्ये अंडी घालतो, पण जी सुई किंवा डॅमसेल फ्लाय आहे ती पाण्यामध्ये प्रत्यक्ष जाऊन अंडी घालत नाही, तर तिला अंडी घालण्यासाठी पाण्यामध्ये पाणवनस्पती लागतात.
ती पाण वनस्पतींवरती त्याची अंडी घालते. तिच्या शेपटीला असा काटासारखा असतो आणि त्या काट्यानं ती त्या वनस्पतींच्या आतमध्ये अंडी शिरवते आणि मग ती अंडी अंड्याची अळी होते त्या झाडामध्ये आणि त्याच्यानंतर ती मायग्रेट करते पाण्याजवळ म्हणजे पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर तिचा जो जीवनक्रम आहे तो सुरू होतो. म्हणजे तिला जीवनक्रम सुरू करण्यासाठी जलीय वनस्पतींची अत्यंत जास्त आवश्यकता आहे. जर जलीय वनस्पतीच नसतील तर तिचा जीवनक्रम सुरू होणार नाही आणि तिचा जर जीवनक्रम सुरू झाला नाही तर टॅडपोलचा जीवनक्रम सुरू टॅडपोलवरती नियंत्रण राहणार नाही. तर असं सगळं हे सृष्टीचक्र हे कीटक नियंत्रित करत असतात. मग ते परागीभवन असो किंवा सापांच्या संख्येवरती अप्रत्यक्षरित्या कंट्रोलिंग करणं असो. तर डासांचे आता चतुरांचेच प्रकारे इतर उपद्रवी कीटकांना कमी करणारे कीटक आहेत. त्याच्यामधला एक आहे मॅन्टिस किंवा प्रेइंग मॅन्टिस. त्याचा तुम्हाला मी फोटो दाखवीन. तर प्रेइंग मॅन्टिस काय असतो तर त्याला प्रेइंग मॅन्टिस मध्ये विविध प्रजाती आहेत आणि ह्या विविध प्रजाती काय करतात की आपल्या बागेमध्ये जे काही उपद्रवी कीटक आहेत त्यांच्यावरती नियंत्रण ठेवतात. म्हणजे ते काही तर अशा प्रकारे उत्क्रांत झाल्यात. उदाहरणार्थ ऑर्किड मॅन्टिस हा जो काही मॅन्टिसचा प्रकार आहे तो अगदीच ऑर्किडच्या फुलाप्रमाणे दिसतो. मी असं पाहिलं तर ऑर्किडचं फुल कुठलं आणि मॅन्टिस कुठला हे तुम्हाला कळणार नाही. तर हे ऑर्किड मॅन्टिस हे पूर्णतः त्या फुलाच्या आकाराचे दिसतात, फुलाच्या पाकळ्यांप्रमाणे दिसतात आणि जेव्हा त्याच्या जवळ एखादा कीटक येतो तेव्हा त्या कीटकाला त्याच्या पुढच्या दोन पायांनी जे असे जोडलेले असतात हात त्याच्याने तो पटकन असं त्याला कीटकांना पकडतो आणि खातो. म्हणजे फुलपाखरं आणि इतर जे काही कीटक आहेत जे काही काळासाठी म्हणजे फुलपाखरं सुद्धा काही काळासाठी उपद्रवी कीटकाचं सुद्धा काम करतात जरी ते परागीभवन करत असले तरी. तर त्यावेळी त्यांना कंट्रोल करण्याचं काम हे प्रेइंग मॅन्टिस सारखे प्राणी करत असतात. त्याच्यानंतर लेडी बग नावाचा जो काही किडा आहे किंवा भुंग्याचं जे काही जात आहे तर लेडी बग काय करतात की झाडामध्ये आपल्याला माहितीये मावा तुडतुडा नावाचा एक किडा येतो जो झाडाच्या खोडावरती राहतो आणि खोडाच्या आतमधलं सगळं रस वगैरे पित असतो. किंवा अफिड्स आपण त्याला म्हणतो. अफिड्स किंवा कॉटन बग सारखे जे काही छोटे छोटे किडे आहेत ते झाडाचा रस पिऊन झाडाला संपूर्ण सुकवून टाकतात आणि त्याची वाढ खुंटवतात. तर असे जे काही अफिड्स आहेत किंवा कॉटन बग्स आहेत तर अशा अफिड्सना आणि कॉटन बग्सना इफेक्टिव्हली कंट्रोल करण्याचं साधन म्हणजे लेडीबग नावाचा भुंगा. तर लेडीबग हे दररोज असे कितीतरी कीटक खातात आणि त्याच्यामुळे झाडांना जे काही असे जे काही कीटक असे जे काही आजारी पाडणारे जे काही कीटक आहेत ते कीटक खाऊन झाडांची मुक्तता ते लोक करत असतात. त्याच्यामुळे माणसाने खरं तर हस्तक्षेप करण्याची काहीच गरज नाही निसर्गामध्ये. निसर्गाने स्वतःची व्यवस्था बनवून ठेवली आहे. पण आपण काय करतो की एखादा कीटक आलाच तर आपण फवारणीला लागतो. मग फवारणी झाली का कीटक सगळे मरतात. मग त्याच्यामध्ये उपद्रवी पण मरतात आणि आपल्यासाठी आवश्यक असणारे जे काही आहेत किंवा आपल्यासाठी म्हणण्यापेक्षा त्या वृक्षासाठी त्या झाडासाठी त्या पिकासाठी आवश्यक असणारे जे काही मधमाशी सारखे कीटक आहेत ते मरतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की परागीभवनाच्या प्रक्रियेमध्ये खंड पडतो आणि परागीभवन कमी झाल्यामुळे फुलांची फळं कमी होतात. परिणामी आपला पीक कमी येतं. तर पीक जर वाढवायचं असेल चांगल्या प्रमाणात तर ह्या कीटकांचा आदर करायला पाहिजे. आणि आपण ज्याप्रमाणे समजा आता मी भात लावलंय आणि भात लावताना काही शेतमजूर मी कामावरती घेतलंय तर अशा वेळी त्या शेतमजुरांना ज्याप्रमाणे आपण त्यांच्या हिस्स्याचा पैसा किंवा त्यांच्या हिस्स्याचं धान्य देतो त्या प्रकारे ज्या कीटकांनी आपल्या आपल्या फळझाडांना परागीभवन केलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये त्यांची फार महत्वाची भूमिका पार पडलेली आहे ते पीक येण्यासाठी. तर काही अंशी जे काही पीक आहे ते त्यांच्यासाठी पण राखून ठेवलं पाहिजे माणसानी असं मी म्हणेन. आणि आपण असं म्हणतो ना की कीटकांनी बर्बाद केलं असं म्हणण्याऐवजी कीटकांनी त्याच्या वाट्याचं खाऊन टाकलं असं म्हणणं अधिक
रास्त ठरेल, अधिक योग्य ठरेल. आणि असं कितीतरी गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपण प्रत्यक्षरित्या निसर्गामध्ये हस्तक्षेप न करता सुद्धा आपलं पीक योग्यरित्या काढू शकतो. तर त्या पद्धती काय आहेत? तर सगळेच कीटक जे काही आहेत ते सगळ्याच झाडांना आकर्षित होतात असं नाही. तर निसर्गामध्ये अशी कितीतरी झाडं आहेत ज्यांच्यापासून कीटक दूर पळतात किंवा ती झाडं जर तिथे असतील तर त्यांच्या आसपास पण फिरकत नाहीत. तर उदाहरण द्यायचं झालं तर कुठलं झाड आहे? तर पपईचं झाड आहे. पपईच्या झाडाच्या आजूबाजूला कीटक जास्त येत नाही. मग शेतामध्ये जर का आपण वेली काहीतरी लावणार असू, घेवड्याचा वेल घेणार असू किंवा इतर कुठलं काही घेणार असू, तर अशा वेळी जर का घेवडा लावण्याच्या अगोदर एक 3-4 महिना अगोदर जर का आपण गावठी पपईचं रोप लावलं, ठराविक एक 10-10 फुटाच्या अंतरावरती वाफ्यांमध्ये आणि त्यांची वाढ होऊ दिली, तर गावठी पपईची उंची जास्त असते. ती फार उंच निघून जाते आणि त्याच्या खालती मांडव राहतो. म्हणजे इथे गावठी पपई एवढ्या टोकावरती गेली, इथे मांडव राहिला आणि पपई जो काही वातावरणामध्ये जो काही पदार्थ सोडेल किंवा जो काही गंध सोडेल, त्याच्यामुळे आपोआपच आपल्या शेतामध्ये कीटकांची संख्या, येणाऱ्या कीटकांची संख्या कमी होते, उपद्रवी कीटकांची. आणि अशा रीतीने सुद्धा आपण एक पेस्ट कंट्रोल करू शकतो. जर का काही छोटी अशी आपण पिकं घेत असू, जी जमिनीच्या अगदीच लगत आहेत आणि त्याच्यावरती कीटक येऊ शकतात, तर अशा वेळी दुसरा इलाज काय आहे? तर तुळशीची जी काही झाडं आहेत, ती अध्यामध्ये तुळशीची झाडं लावली, तर तुळशीच्या उग्र वासाने सुद्धा कीटक दूर पळतात. तर ते सुद्धा आपण करू शकतो. त्याच्यानंतर दुसरं आहे की कीटकांना आपण म्हणजे पूर्वापार दूर नेण्यासाठी काही पद्धती होत्या. उदाहरणार्थ निमास्त्र बनवणं किंवा कडुलिंबाच्या झाडांपासून कीटक दूर पळवण्यासाठी किंवा कीटकांना हाकलून लावण्यासाठी काही द्रव पदार्थ बनवता येतात. मग त्याच्यामध्ये तशा प्रकारचे काही आपण पदार्थ बनवू शकतो. ज्याच्यामध्ये प्रत्यक्षात आपण कीटक मारत नाही, तर कीटकांना फक्त शेतापासून काही काळासाठी दूर ठेवतो. आणि असं आपण करू शकतो. त्याच्यानंतर प्रेइंग मॅन्टिस सारखे कीटक आहेत. त्यांचं तंत्र जर आपण शिकून घेतलं की कशा प्रकारे त्यांचं संगोपन करता येतंय आणि गरज पडली तर आपण त्यांना प्रेइंग मॅन्टिस सारख्या किड्यांना सोडू शकतो. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की जर का एखाद्या फळाला समजा वांग विकत घेतलंय, फ्लॉवर विकत घेतलंय आणि त्याच्यामध्ये अळी निघालीच, तर मी असं आपण का विचार करत नाही की हे जे काही फळ आहे, ज्या अर्थी याच्यामध्ये अळी निघते, त्या अर्थी त्याच्यावरती फवारणी झालेली नाहीये किंवा त्याच्यामध्ये विषद्रव्य पसरलेली नाहीये आणि ते जर त्या अळीसाठी खाण्यासाठी योग्य आहे, तर ते आपल्याही खाण्यासाठी अत्यंत योग्य असणार आहे. असं जर का भूमिका आपण घेतली, तर कीटकांना पण त्यांच्या वाट्याचं थोडंफार खायला मिळेल आणि सोबतच माणूस सुद्धा त्याच्यातून माणसाला सुद्धा खायला मिळेल. फक्त काय की त्याच्यामधला तो एक ठराविक विशिष्ट भाग आपला काढून फेकून द्यावा लागेल. तर अशी सुद्धा भूमिका घ्यायला काही हरकत नाही असं मी म्हणेन. आणि आता कीटकांच्या मध्ये सुद्धा स्पर्धा असतात आणि त्या स्पर्धांचा सुद्धा आपण चांगल्या रीतीने जर वापर केला तर फायदा होऊ शकतो. उदाहरणार्थ काय आहे, तर कधी कधी मधमाशी आणि फुलपाखरामध्ये स्पर्धा असते किंवा बंबल बी जी आहे किंवा एक माशीचाच प्रकार आहे, मधमाशीचाच प्रकार आहे, पण ती मधाचे पोळे वगैरे बनवत नाही. तर ती जी काही हे आहे, माशी आहे, तर फुलपाखरं आणि मधमाशा किंवा भुंगे जे आहे हे नेहमी सकाळी यांची दिनचर्या कशी सुरू होते, तर फुलपाखरू पहिले गरम होतं. सकाळची जी काही कोवळी उन्हं पडतात, ती कोवळी उन्हं शेकत बसतं आणि शेकत बसल्यानंतर त्याचं विशिष्ट शरीराचं तापमान झालं त्याच्यानंतरच ते उडायला लागतं. पण मधमाशांचं काय असतं की मधमाशा अधेमध्ये त्यांची पंख फडफडवतात आणि पंख फडफडवल्यानंतर एकत्र जेव्हा ते सगळे पंख फडफडवतात, तेव्हा त्यांच्या कॉलनीचं टेम्परेचर वाढतं आणि त्याच्या शरीराचं सुद्धा तापमान वाढतं आणि एकदा का तापमान वाढलं का मग ती उडायला लागतात. त्याच्यामुळे मधमाशा
किंवा भुंगे जे आहेत हे त्यांच्या जीवनाची सुरुवात सकाळी फुलपाखराच्या पेक्षा पण आधी करतात. मग जर आपण एखाद्या आपल्या शेतामध्ये मधपेट्या वगैरे आणून लावल्या असतील तर मधपेट्यामधल्या मधमाशा लवकर जर निघाल्या फुलपाखराच्या अगोदर तर त्या संपूर्ण शेतामधलं जी काही फुलं झाडं आहेत किंवा जे काही पीक आहे त्याच्यामध्ये परागीभवन करणार आणि त्याच्यामधलं पटापट पटापट मध पिऊन घेणार आणि त्यांच्यानंतर जेव्हा फुलपाखरू येईल तेव्हा फुलपाखराला ते सगळं रिकामच मिळतं. सगळी फुलं रिकामी, त्याच्यामध्ये मध मिळत नाही. मग अशा वेळी त्याला खाद्य काही मिळत नाही, मग ते दुसऱ्याच्या शेतामध्ये जायला बघतं. मग अशी पण एक योजना आपण जर केली आणि यांच्यामध्येच स्पर्धा लावून दिल्या कीटकांमध्येच तर त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे फुलपाखरा म्हणजे फुलपाखराच्या ज्या काही अळ्या आहेत त्या काही काळापर्यंत झाडाची पानं वगैरे खातात कोश होईपर्यंत आणि तिथपर्यंत ते परागीभवनाच्या प्रक्रियेत नसतात. तर त्याला बऱ्यापैकी आळा पडेल कारण शेतामध्ये फुलपाखरं जास्त फिरकणार नाही आणि अशा प्रकारे तो एक फायदा होऊ शकतो. दुसरी एक पद्धत आहे की शेतामध्ये एक छोटासा 1 गुंठा किंवा 2 गुंठ्याचा एक प्लॉट आहे तो रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणून करून ठेवायचा. रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणजे काय आहे की त्याच्यामध्ये आता प्रत्येक कीटकांच्या गरजा आहेत की छोटी मोठी जी काही अधेमध्ये उगवलेली जी काही कचरा आहे किंवा जी काही झाडं असतात रानटी झाडं तर त्या रानटी झाडांमध्ये हे कीटक जन्माला येतात. बऱ्याचशा कीटकांचे काही होस्ट प्लांट असू शकतात तर ते जन्माला येणार त्या रानटी झाडांमध्ये आणि रानटी झाडांमध्ये जन्माला आल्यानंतर ते त्या क्षेत्रामधून म्हणजे त्या झाडाझुडपामधून बाहेर निघतात आपल्या शेतामध्ये येतात परागीभवन करतात आणि निघून जातात पुन्हा. तर त्यांना लपण्यासाठी राहण्यासाठी आसरा असायला पाहिजे. त्या अनुषंगाने असा जो काही 1 गुंठ्याचा जो काही प्लॉट आहे शेतामध्ये तो जर आपण रिझर्व्ह करून ठेवला त्या सगळ्या कीटकांसाठी आणि पक्षी प्राण्यांसाठी तर त्याचे फायदे मी सांगेन. तर त्याच्यामध्ये असा जो काही 1 गुंठ्याचा तुम्ही प्लॉट रिझर्व्ह जर करत असाल तर त्याच्यामध्ये काटेरी झाडं आणि बांबूची सारखी झाडं अशी झाडं वगैरे लावून अत्यंत दाट असा तो प्लॉट करून ठेवायचा. त्याच्यामुळे काय होतं आणि त्याला चारी साईडनं कुंपण टाकून द्यायचं. का? तर त्याच्यामध्ये माणसानी शिरकाव अजिबात करायचा नाही. म्हणजे तुम्ही जर तिकडे माणसाने जर का शिरकाव केला नाही तर अशा ठिकाणी मग फुलपाखरं आणि इतर कीटकांच्या सोबतच पक्षी सुद्धा त्यांचा आसरा करतात. आणि आता पक्षी जेव्हा आसरा करतात तेव्हा पक्ष्यांना जेव्हा पिल्लं होतात तेव्हा पक्ष्यांना पटापट पिल्लांना खाऊ घालायला लागतं. मग अशा वेळी जर तुमच्या घराच्या अगदीच जवळ जर एखाद्या पक्ष्यांनी घरटं केलं असेल तर त्याचे फायदे किती आहेत. तर समजा तुमच्या शेतामध्ये जर काही अळ्या आहेत त्याच्यावरती पक्षी येणार त्या अळ्यांवरती पोचणार आणि त्या अळ्या पटापट नेऊन तिच्या पिल्लांना भरवत जाणार. त्याच्यामुळे निसर्गतः तुमच्याच शेतातले जे काही पक्षी आहेत ज्यांना तुम्ही आसरा दिलेला आहे ते तुमच्याच शेतामध्ये तुमच्यासाठी कीट नियंत्रणाचं काम करू शकतात आणि महागडे जे काही आपण कीटक नियंत्रण करण्यासाठी जे काही महागड्या गोष्टी वापरतो विषारी गोष्टी त्या विषारी गोष्टींपासून सुद्धा आपल्याला सुटका होते आपली. तर ही एक पद्धत आपण अवलंबू शकतो. त्याच्यानंतर आपण काजव्यांच्या बद्दल फार काही ऐकलं असेल. तर काजव्यांच्या बद्दल अलीकडेच बरेच जण काजवा महोत्सवासाठी जात असतात. तर काजवा महोत्सवामध्ये काजवांचा आणि शेतीचा सुद्धा एक संबंध आहे. तर काजव्याचं जीवनक्रम कसं आहे तो आपण समजून घेऊ. तर पावसाळ्यात लुकलुकणारे जे काही काजवे आहेत त्यांचं नर मादीचं मिलन झाल्यानंतर मादी अंडी घालते आणि अंडी घातल्यानंतर त्यातून अळी बाहेर येते आणि त्या अळीचा संपूर्ण जीवनक्रम पूर्ण होण्यासाठी किंवा तिचे लाईफ सायकल पूर्ण होण्यासाठी 1 वर्ष घेते. मग त्या 1 वर्षामध्ये ती अळी काय करते तर लहान असताना ती छोटे छोटे ह्याचे सापळे बनवते. तिच्या लाळीपासून बनवणारे सापळे बनवते आणि त्या लाळीमध्ये म्हणजे त्याला ग्लो बॉम्ब असं म्हणतात. हे जे काही काजव्याचे जे काही अळ्या असतात त्यांना ग्लोबम असं म्हटलं जातं. तर ते ग्लोबम लाळेपासनं
सापळ्या बनवतात आणि त्या सापळ्यामध्ये इतर कीटक पकडतात आणि ते खातात. त्याच्यानंतर थोडेसे मोठे झाले ना का ह्या काजव्याच्या अळ्या आहेत त्या शेतामध्ये जे काही फिरणारे भुंगे आहे, फिरणाऱ्या गोगलगायी आहेत किंवा बिना कवचाच्या जे काही गोगलगायी आहेत, तर ह्या गोगलगायींच्या संख्या नियंत्रणात ठेवण्याचं काम काजव्याची अळी करत असते. आणि काजव्याची अळी ही पूर्ण वर्षभर या गोगलगायींवरती ताव मारते. त्याच्यामुळे ऍपल स्नेल सारखे जे काही प्रकार आहेत जे कधी कधी शेतामध्ये जास्त जर का वाढले तर त्याच्यामुळे पिकाला जे काही पिकाला धोका होऊ शकतो. तर तो धोका निवारणाचं काम हे काजव्याची अळी करत असते. आणि त्याच्यानंतर वर्षाच्या शेवटीला जेव्हा मे महिन्याच्या काठी शेवटला जेव्हा मे महिन्याच्या शेवटी जेव्हा पावसाळा सुरू होतो मे महिन्यात सरते काठी, तर त्यावेळी ह्या अळीचं कोशामध्ये रूपांतर होतं. म्हणजे 1 वर्षाची सायकल कंप्लीट झाल्यानंतर आणि कोशामध्ये रूपांतर झाल्यानंतर त्याचा काजवा बनतो. आणि काजवा बाहेर आला तर त्याच्यामध्ये नर आणि मादा. नर तर बहुधा फक्त आणि फक्त मिलनाचीच कामं करत राहतो, कारण त्याचा फार कमी वेळ असतो जीवनाचा. अगदीच आठवडाभर त्यांना जेमतेम मिळतो. तर त्याच्यामध्ये तो काही खाण्याच्या ऐवजी भरपूर वेळ त्याच्या आयुष्याचा प्रजननामध्ये घालवतो आणि मरून जातो काही न खाता. आणि मादी सुद्धा तेच अंडी दिली का त्यानंतर मादी सुद्धा मरून जाते. तर आता ह्याच्यामध्ये आपण काय करतोय की काजवा मोजला जातो आणि त्याच्यामध्ये बॅटरी चालू करतो. काही जण ते काजवे पकडणार, खिशामध्ये ठेवून देणार किंवा काहीतरी त्यांचे काहीतरी प्रताप सुरू असतात. पण ह्याच्यामध्ये आपण एक गोष्ट समजून घेत नाही की त्यांचं आयुष्य फार छोटस आहे आणि त्या छोट्याशा आयुष्यामध्ये सुद्धा जिथे त्या एखाद्या नराला फक्त आणि फक्त प्रजनन करायचे त्यासाठी तो अन्न पाणी पण घेत नाहीये, अशा नराला आपण पकडून ठेवतोय, त्याचे फोटो काढतोय. त्याच्यानंतर ते अधेमध्ये जिथे ते एकमेकाला त्या फ्लॅशनी म्हणजे त्यांची जी काही लुटण्याची वारंवारता आहे किंवा जी काही फ्रिक्वेन्सी आहे प्रत्येक प्रजातीची लुटण्याची फ्रिक्वेन्सी वेगळी असते. तर त्या लुटण्याच्या फ्रिक्वेन्सीवरून ते एकमेकाला ओळखतात नरमादा. तर तुम्ही जर का मध्ये जर का बॅटरी चालू केली तर त्याच्यामध्ये कितीतरी काजव्यांचं नरमादांचं जे काही प्रजननाचं जे काही तंत्र असतं लुटण्याचं आणि एकमेकाला अट्रॅक्ट करण्याचं ते सगळं बिघडतं. आणि त्याच्यामुळे जो काही मोस्ट प्रोबॅबल पार्टनर असतो तर ती मेटिंग त्यांची होऊ शकत नाही. ह्या चुका आपण करत सुटतोय. त्याच्यानंतर आपण म्हणजे आता पालघर जिल्ह्यामध्ये मी राहतो, तिथे माझ्या लहानपणी बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती काजवे मिळाले. कारण आमच्या इथे पूर्वी फार मोठी गवताचं जंगल होतं. म्हणजे फार बऱ्यापैकी गवत उगवायचं इथे. आणि त्या गवत वर्षभर उंच वाढलेलं असायचं, त्याच्यामुळे जमिनीला आर्द्रता राहायची. आणि आर्द्रता राहिल्यामुळे काय व्हायचं की त्याच्यामध्ये गोगलगाई किंवा काजव्यांसाठी वगैरे पोषक असं वातावरण राहायचं. पण हळूहळू काय झालं की शेतीमध्ये अतिरिक्त केमिकलचा वापर व्हायला लागला. त्याच्यानंतर फार मोठ्या प्रमाणावरती शहरीकरण औद्योगिकरण झालं, पाणथळ जागा संपूर्ण नाहीच झाल्या. आणि त्याच्यामुळे मग ह्या काजव्यांचे जे काही अधिवास आहेत ते कमी होत गेले. त्यामध्ये आधीच अधिवास कमी झालेले असताना आपण शेतामध्ये फोरेट सारखं केमिकल टाकायला लागलो, ज्याच्यामुळे फोरेट वगैरे सारखे पदार्थ टाकल्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती या कीटकांची जे काही ही संपूर्ण सायकल आहे ती ब्रेकडाऊन व्हायला लागली. आणि मग सगळं संपल्यानंतर आपण जायला लागलो तिकडे राधानगरीमध्ये काजवा महोत्सवाला. काजवे बघाय काय अर्थ आहे. त्याच्यामुळे हे संपूर्ण जीवनचक्र आपण समजून घेऊयात आणि त्याच्यामध्ये कीटक किती अति महत्वाची भूमिका पार पाडत असतात त्या समजून घेऊन त्यांच्या अनुरूप आपण आपली जीवनशैली थोडी बदलूयात आणि त्यांचा फायदा कसा करून घ्यायचा हे तंत्र शिकून घेऊयात आणि पृथ्वीबरोबर एकरूप होऊन या सगळ्या परिस्थितीचा समजून घेऊन तिच्या परिस्थितीचा आदर करून जगण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करूया. आणि अशा रीतीने आपण एक जाता एक गोष्ट सांगेन की अलीकडेच फार लोक लॉन
लावण्याची पद्धत निर्माण झालेली आहे. अगदीच आमच्या महाविद्यालयामध्ये सुद्धा लॉन साठी फार मोठ्या प्रमाणावरती जागा व्यापली जातात. लॉन ते लॉन काय करतंय किंवा गवत काय करतंय, फार मोठ्या प्रमाणावरती आपण ते जपानी किंवा चायनाचं जे गवत आणून लावतोय आणि त्याला वर्षभर आपल्याला पाणी घालावं लागतंय. ते पाणी तर पाणी उपसतंय, त्याच्यानंतर ते जैवविविधता नष्ट करतंय. कीटकांसाठी ज्या काही राहण्या खाण्याच्या ज्या काही महत्वाच्या जागा आहेत, या महत्वाच्या जागा ह्या नैसर्गिक जे काही जंगल किंवा नैसर्गिक ज्या काही झाडं झुडपं उगवतात, त्या जागा आपण नष्ट करतोय त्या लॉनच्या नादामध्ये. तर लॉनच्या ऐवजी कीटकस्नेही बागा निर्माण करणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये छोटी मोठी खुरटी झुडपं असतील, लाजळूसाठी झाडं असतील आणि फुलपाखरांसाठी सारख्या फुलपाखरांना लागणाऱ्या जे काही होस्ट प्लांट आहेत ते होस्ट प्लांट लावून त्याचं संपूर्ण जर का आपण अशा जर का परिस्थितीचं निर्माण करत गेलो तर त्याचा फायदा फक्त माणसालाच नाही तर प्रत्येक जीवाला होतोय. मग त्या फुलपाखरांच्या अळ्या खाण्यासाठी पक्षी येतात आणि ह्या ज्या काही परिस्थिती आहेत ज्या मूळ स्थानिक आहेत त्या कमीत कमी पाण्याचा वापर करतात आणि चांगली इफिशियन्सी देतात. त्याच्यामुळे पृथ्वीवरती सावली राहते जमिनीवरती आणि सावली राहिल्यामुळे जमिनीच्या आतमधलं पाणी सुद्धा कंझर्व होतं. तर या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करायला सुरुवात करायला पाहिजे. अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजूनही बऱ्याच ठिकाणी कीटक उपलब्ध आहेत. फक्त गरज आहे ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याची आणि त्याला समजवून जीवनचक्र समजून देण्याची. तर एवढं सगळं म्हणून मला असं वाटतं की कीटकांचं महत्व तुम्हाला कळलं असेलच. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत कीटकांचं महत्व पोहोचवा आणि राखू दूरदृष्टी, वाचवू निसर्गसृष्टी आणि स्वतःला. धन्यवाद.